श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित नाव नोंदणी शिबिराचे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। ओसवाल नगर येथील कुंदकेश्वर महादेव मंदिर येथे त्रिशूलच्या स्थापनेनिमित्त परिसरातून काढण्यात आली शोभायात्रा। पांझरा नदी किनारील गडीपासून कानुश्री भवन ते महादेव मंदिरापर्यंतची काटेरी झुडपे काढून मोकाट गोरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। शहरातील पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे वकील वर्गासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। आणि मौलिकगंज येथील 6 वर्षीय बालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे पंचायत समिती कार्यालय येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आयोजित नाव नोंदणी शिबिराचे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या ईडीआयपी योजना व राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत शहरातील पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित नाव नोंदणी शिबिरास ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिराचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार राघवेंद्र बदाने यांनी शिबिरात लाभार्थ्यांशी भेट घेत संवाद साधला, तसेच योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले। शिबिरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून नाव नोंदणी केली। नागरिकांकडून शिबिराला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला। या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात मोफत सहाय्यभूत साधनांचे वितरण करण्यात येणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वावलंबन वाढण्यास मोठी मदत होणार आहे। शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। यावेळी आमदार राघवेंद्र बदाने, धुळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक कृष्णा शिरसाट यांच्यासह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते। आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार याच्या मार्फत आज धुळे येथे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत तपासणी होत आहे। तसेच दिव्यांगांसाठी केंद्र सरकारच्या ईडीआयपी या योजनेअंतर्गत तपासणी शिबिर होत आहे। या तपासणी शिबिरामध्ये आपण आज नाव नोंदणी करणार आहोत। ज्या ज्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य आवश्यक आहे ते साहित्य आपण त्यांना येणाऱ्या 2 ते 3 महिन्यानंतर वाटप करणार आहोत। या योजनेमध्ये जे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, काठी, 4 पायाची काठी, फोल्डिंगचं वॉकर, कमोड खुर्ची, व्हीलचेअर, कानाची मशीन असं विविध प्रकारचं एका माणसाला 5 ते 6 प्रकारचं साहित्य आपण देत असतो। तसेच जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना आपण फुगडी, कानाची मशीन, जे अंध व्यक्ती आहेत जे शाळेत शिकतात 10वी इयत्ता पुढे त्यांना आपण स्मार्टफोन, व्हीलचेअर, 80% वरती दिव्यांग असेल तर त्यांना आपण बॅटरी ऑपरेटेड सायकल देतो। अशा विविध उपकरणांचं वाटप हे येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 महिन्यात होणार आहे। काल सिंदखेड तपासणी शिबिर संपन्न झालं, परवा दोनाच्या इथे होतं। यापूर्वी आपण तालुकास्तरीय शिबिर घेतलेले आहेत। सगळ्यांचं एकत्रित सगळं तालुकास्तरीय वाटप हे लवकरच 2 ते 3 महिन्यात धुळे जिल्ह्यात होणार आहे। मंत्रालयाच्या एडीप आणि आरवीवाय योजनांचं नाव नोंदणी शिबिर आज धुळे शहरात पार पडत आहे। जिल्हा प्रशासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आज धुळे शहरात राबवण्यात येत आहे। पंचायत समिती येथे आज सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन विद्यमान आमदार रामदादा बदाने यांच्या हातून झालेलं आहे। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय। जे दिव्यांग लोक 80% वरती दिव्यांगत्व असलेले आहेत UDID धारक त्यांना मोटराईज ट्रायसायकल त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे। जे दिव्यांग बांधव ब्लाइंड आहेत आणि शिक्षण घेत आहेत अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। या सगळ्यांची नाव नोंदणीची प्रक्रिया आज धुळे शहरात पूर्ण झाल्यानंतर येत्या मे ते जून महिन्यामध्ये त्याचं वाटप आपण धुळे शहरातील देवपुरातील ओसवाल नगर येथील कुंदकेश्वर महादेव मंदिर येथे त्रिशूलच्या स्थापनेनिमित्त परिसरातून त्रिशूलची वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांनी भगवे पेटे परिधान करीत शोभायात्रेत सहभाग नोंदवला। धुळे शहरातील देवपुरातील ओसवाल नगर येथील कुंदकेश्वर महादेव मंदिर येथे त्रिशूलच्या स्थापनेनिमित्त परिसरातून त्रिशूलची वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। त्रिशूलसाठी वडनेरे बाबा यांचे मोठे योगदान लाभले व लोकवर्गणीतून निधी जमा करून सदर त्रिशूलची स्थापना करण्यात आली। महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी या त्रिशूलची विधिवत पूजा करून स्थापना केली जाणार आहे। त्रिशूलच्या मिरवणुकीत ओसवाल नगर व आजूबाजूतील कॉलनीतील नागरिक व भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच ओसवाल नगर मधील कुंदकेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी सदस्य
सदस्य, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. जयपूर जिल्हे या ठिकाणी कुंदकेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने लोक सहभागातून, लोक वर्गणीतून संपूर्ण ओसवाल नगर रहिवाशांनी संकल्प केला की ह्या महाशिवरात्रीला महादेव मंदिराला त्रिशूल बसवला गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज त्याची फलश्रुती होताना दिसते आहे. आज आम्ही संपूर्ण ओसवाल नगरच्या ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी या संपूर्ण भव्य अशा मिरवणुकीमधून आम्ही त्रिशूल या ठिकाणी मंदिराजवळ आणलेला आहे आणि त्याची विधिवत अशा प्रकारची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी केला जाईल आणि या ठिकाणी महादेवाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद आमच्या या पंचक्रोशीला लाभेल आणि म्हणून आम्ही या त्रिशूलची या ठिकाणी उभारणी करत आहोत. या निमित्ताने आज भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि 15 तारखेला महाशिवरात्रीला देखील भव्य अशा प्रकारचा महाप्रसाद आणि विधिवत अशा प्रकारची पूजा आम्ही या त्रिशूलची करणार आहोत आणि म्हणून महादेव आम्हाला आमच्या आयुष्यात ऐश्वर्य प्रदान करेल अशा प्रकारची परमेश्वराप्रती आणि महादेवाला या ठिकाणी मी पूजा करतो महादेवाची आणि महादेवाचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल अशा प्रकारचा या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त करतो आणि थांबतो. उत्तरमुखी हनुमान मंदिर व कुंदकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी 2 वर्षापासून स्थापन झालेले आहे. आमचे काही एक राहून गेलेलं होतं त्रिशूल या ठिकाणी ओसवाल नगरच्या सगळ्या भाविकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यातल्या त्यात वडनेरे बाबांनी आम्हाला फार मोठी आर्थिक मदत केली. आज या ठिकाणी आनंदाचा दिवस उगवलेला आहे. आम्ही नेरजोड त्रिशूलची ऑर्डर दिली आणि त्या ठिकाणी त्या भाऊनी सुद्धा आम्हाला कमी याच्यात त्रिशूल दिलं. जवळजवळ आम्हाला 1,35,000 रुपये या ठिकाणी खर्च येणार आहे आणि आनंदाने सगळ्या लोकांनी सहकार्य केले, वर्गणी दिली, देणगी दिली आणि चांगल्या प्रकारे घरगोस असं मदत सुद्धा आम्हाला मिळालेली आहे. आज दुपारी नेरवरून या ठिकाणी आम्ही त्रिशूल आणलं, खाली उड्डाण पुलाच्या खाली त्या ठिकाणी थांबवलं. तिथून या ठिकाणी मिरवणूक काढत डीजे लावून, वाजंत्री लावून आणि संपूर्ण ओसवाल नगर, शिवाजी कॉलनी, एकता नगर मधील सगळ्या मातांनी, भगिनींनी इतकं उत्स्फूर्त आनंद आम्हाला दिला की त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आले, रांगोळ्या टाकल्या आणि चांगल्या प्रकारचं हिरव्या साड्या परिधान करून, डोक्याला फेटा बांधून आनंद कोणत्याही प्रकारचा इच्छा माझा न ठेवता आनंदात या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. जणू काय या ठिकाणी साक्षात परमेश्वरच या ठिकाणी प्रगट झालेला आहे, शंकरजी या ठिकाणी पार्वती आलेला असा आम्हाला आनंद वाटतोय आणि या ठिकाणी हा त्रिशूल बसवण्याचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, ओसवाल नगरच्या सगळ्या रहिवासींचं, सगळ्या परिसराचं, माता भगिनींचं, बाळगोपाळांचं, ज्येष्ठ नागरिकांचं, त्यातल्या त्या विशेष म्हणजे या भागातल्या नगरसेविका या ठिकाणी निवडल्या 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी सौभाग्यवती आपल्या प्रभाताई शिंदे या स्वतःहून या ठिकाणी आल्या आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी सगळं सहकार्य केलं, सहभाग घेतलं. 1 महिना झाला पण या ठिकाणी यांनी येऊन स्वच्छता अभियान राबवलं वेळेवर आम्हाला 1 महिन्यात. एवढं त्यांचं सहकार्य अशा या नगरसेविका सुद्धा आम्हाला या ठिकाणी राबलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुनश्च आणखी मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द समाप्त करतो. धुळे शहरातील पांढरा नदी किनारील गडीपासून कानश्री भवन ते महादेव मंदिर पर्यंतची काटेरी झुडपे काढून मोकाट गुरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भोई गल्लीतील नागरिकांतर्फे महापौरांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील पांढरा नदी किनारील गडीपासून कानश्री भवन ते महादेव मंदिरापर्यंतची काटेरी झुडपे काढून मोकाट गुरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भोई गल्लीतील नागरिकांतर्फे महापौरांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आमच्या परिसरात नदी किनारी खूप मोठी काटेरी झाडे झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खूप घाण साचल्यामुळे साप तसे विंचू यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून तेथील साफसफाई झालेली नाही. तरी आपण लवकरात लवकर साफसफाई होण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. तसेच वरील परिसरात अनेक मोकाट गुरे फिरतात, त्यांच्यामुळे लहान मुले, महिला यांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मोकाट कुत्रे बऱ्याच दिवसांपासून त्रास देत आहेत. अनेक नागरिकांना त्यांनी चावा घेतलेला आहे आणि त्यावर आतापर्यंत काही उपाययोजना महापालिकेकडून झालेली नाही. तरी वरील परिसराची साफसफाई, मोकाट गुरे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शत्रुघ्न तावडे, रवींद्र फुलपगारे, किरण फुलपगारे, प्रदीप फुलपगारे, नाना फुलपगारे, राकेश फुलपगारे, गणेश फुलपगारे, आनंदा साठोटे, महेंद्र फुलपगारे, गणेश फुलपगारे, नरेश फुलपगारे, जितेंद्र फुलपगारे, विशाल डोले,
देविदास फुलपगारे, प्रशांत फुलपगारे आदी उपस्थित होते. रोहन तावडे जुनी धुळे भागातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता. तरी जुनी धुळे भागात नदीकाठी आपलं गडीपासून तर महादेव मंदिरापर्यंत कानुश्री भवन समोर नदीकाठी इतकी घाण झाली आहे. ते घाणमुळे काटेरी झुडपे आणि तिथं रोगराई आणि बरेचसे साप बिच्छू काटे असे झालेले आहेत. तरी नदीकाठी वस्ती असल्यामुळे तिथं साप वगैरे घरात येतात, कुत्रे, आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर ती साफसफाई व्हावी आणि परिसरातील जुनी धुळे भागातील मोकाटगुरे जे रात्री पाठी रस्त्यामध्ये बसलेले असतात, मोटरसायकली गाड्या येतात आणि दिवसा जे ते उडदंगा घालतात मोकाटगुरे, त्याच्यामुळे लहान मुलं व महिला यांना हानी होऊ शकते आणि हानी झालेली अगोदर तात्काळ त्याची बी कारवाई व्हावी. आणि जे गुरे आपले कुत्रे आहेत, ते कुत्रे अनेक जणांना चावा घेतलेला आहे. त्यांनी जे काही कुत्रे कावरून गेले त्यांचा बंदोबस्त व्हावा व ते कुत्र्यांमुळे मागे एक मुलगासुद्धा आमच्या गल्लीत वारलेला आहे, भोई गल्लीत. त्याला कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्याचा इलाज 10-15 दिवस झाला सिव्हिलमध्ये, पण तो काही वाचू शकला नाही. तरी त्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांच्यावर काहीतरी उपाय करावा आणि त्यांच्यापासून नागरिकांची सुटका करावी. नवीन निर्वाचित महापौरांना प्रभागात सोयी सुविधा सर्व जे काही काम रखडले ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे विषयाचे निवेदन आम्ही नवीन निर्वाचित महापौरांना दिलेले आहे. तरी त्यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर पूर्ण करतो असं. धुळे शहरातील पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे वकील वर्गासाठी ॲडव्होकेट अमोल सावंत व ॲडव्होकेट राहुल भामरे यांच्या सौजन्याने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वकील वर्गाची शारीरिक व मानसिक क्षमता वाढावी तसेच कामाचा ताण हलका व्हावा या उद्देशाने ॲडव्होकेट अमोल सावंत व ॲडव्होकेट राहुल भामरे यांच्या सौजन्याने धुळे शहरातील पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत 14 पुरुष वकील संघ व 2 महिला वकील संघाने सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेसाठी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट देवेंद्र तवर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट MS पाटील, ॲडव्होकेट DG पाटील, ॲडव्होकेट BD पाटील, ॲडव्होकेट सुरेश बच्छाव, ॲडव्होकेट वाल्मिक कचवे, ॲडव्होकेट समीर पंडित, ॲडव्होकेट कुंदन पवार, ॲडव्होकेट विजय बाविस्कर, ॲडव्होकेट जितेंद्र निळे आदी उपस्थित होते. वकिलांसाठी क्रिकेटच्या मॅचेस मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या आहेत आणि ही जी क्रिकेटची स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ आहेत आणि त्याच्यामध्ये 2 संघ जे आहेत ते महिलांचे संघ आहेत आणि उर्वरित 14 संघ पुरुषांचे आहेत. आता हा 3रा सामना सुरू आहे आणि या स्पर्धेला सर्व वकिलांकडून जे वकील संघ आहेत म्हणजे साखरी वकील संघ असेल, शिंदखेडा वकील संघ असेल, शिरपूर वकील संघ असेल त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आणि या स्पर्धेसाठी जिल्हा सरकारी जे आहेत त्यांचं विशेष सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्यानेच हे मैदान आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. आणि तसेच इतर मैदान सहकार्य वॉइस सर असतील, निलेश आयरे असतील, ॲडव्होकेट सुरेश बच्छाव असतील, यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना, सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्छा. धुळे शहरातील मौलिकगंज येथील 6 वर्षीय बालक मोहम्मद सलमानच्या शोधकामी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी हरवलेल्या बालकांच्या तपास ग्रुपतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील मौलिकगंज येथील हरवलेल्या 6 वर्षीय बालक मोहम्मद सलमानचा शोध घेण्याकामी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी हरवलेल्या बालकांच्या तपास ग्रुपतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मौलिकगंज येथील 6 वर्षाचा बालक मोहम्मद सलमान हा दिनांक 24/1/2026 पासून हरवला असून त्याची नोंद संबंधित आझादनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांना या दरम्यान अनेक वेळी लेखी निवेदन देखील देण्यात आले. तरी देखील आज 20 ते 21 दिवस लोटून देखील पोलिसांकडून सदर बालकाचा कुठलाही शोध लावण्यात आलेला नाही. तरी मुलाचा शोध घेण्याकामी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करावी, सदर गुन्हा CID कडे वर्ग करण्यात यावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी हरवलेल्या बालकांच्या तपास ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. 20 दिन हो चुके हैं जो लड़के का कोई पता नहीं चला है. पुलिस प्रशासन जो है
सुस्ती कर रहा है। अगर वो सही तरीके से काम करते तो बहुत जल्द जो है बच्चा मिल जाता। ये मैं नहीं कह रहा हूँ, ये शहर की आवाम कह रही है। इसलिए हमने पुलिस प्रशासन के खिलाफ मोर्चा निकालना तय किया था और हमको परमिशन भी मिली थी मोर्चे के लिए। और मैं ये बताता हूँ कि जब आवाज लगी उमर के लिए तो शहर जमा हो गया था, जमा हो गए थे शहर के लोग। अब तुम्हारे गम में हम शरीक है। आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये जो मुलगा बेपत्ता झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाकरिता आज आम्ही एक SIT स्थापन करीत आहोत। त्याच्यामध्ये सिनियर PI आझादनगर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड, त्याचप्रमाणे 2 अंमलदार अशांची आम्ही एक SIT आज स्थापन केलेली आहे। या निमित्ताने पोलिसांना देखील रिवॉर्ड आपण याच्यामध्ये जाहीर करतो की जो कोणी आपल्याला याच्यामध्ये लीड देईल, आपल्याकडे माहिती देईल, गोपनीय माहिती देईल, ज्याच्यामधून हा गुन्हा डिटेक्ट झाला तर आपण त्याला अतिशय चांगला रिवॉर्ड आमच्यातर्फे देण्यात येईल। याचद्वारे मी हे सांगू इच्छितो की पोलिसांनी तिथे कोम्बिंग ऑपरेशन देखील केलेलं आहे। आपण सर्व CCTV देखील चेक केलेले आहे। तांत्रिक मुद्द्यांवर देखील तपास चालू आहे। सदरचा लहान मुलगा ज्या शाळेत होता, त्याच्या रिक्षामधून जायचा, हे सर्व आम्ही तपास केलेले आहेत। तर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांच्याकडे कुठलीही याबाबत इन्फॉर्मेशन असेल तरीही गोपनीयरित्या ते आम्हाला कळवावे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित नाव नोंदणी शिबिराचे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। ओसवालनगर येथील कुंदकेश्वर महादेव मंदिर येथे त्रिशूलच्या स्थापनेनिमित्त परिसरातून काढण्यात आली शोभायात्रा। पांझरा नदी किनारील गडीपासून कानुश्री भवन ते महादेव मंदिरापर्यंतची काटेरी झुडपे काढून मोकाट गोरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। शहरातील पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे वकील वर्गासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। आणि मौलिकगंज येथील 6 वर्षीय बालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।